घर जपलेलं झाड फांदी फांदी जीवा पाड भाव बंध माया रीत त्याच्या मनाची कवाड लेक माहेराचं सोन लेक सौख्याचं औक्षण लेक बासरीची धून लेक अंगणी पैंजण लेक चैतन्याचे रूप लेक अल्लड चांदण लेक रंगांचं शिंपण लेक गंध हवामान. हाय, नमस्कार सगळ्यांना. कसे आहात सगळे? तर आज बघा मी आता उद्याच्याला बघा आर्याला सुट्टे नाही, त्याच्यामुळे आर्या म्हणायला लागलेत बघा उद्याच्याला वडा सांबार कर म्हणून. तर मी आता उद्याच्याला वडा सांबार करणार आहे. म्हणलं व्हिडिओ काढावं चला. तर मी त्याच्यासाठी बघा आता व्हिडिओ काढत आहे. तर उडदाची डाळ भिजू घालणार आहे बघा. दुकानातून आणलेली डाळ आहे ती भिजू घालणार आहे मी. तर तुम्हाला पण दाखवते मी कसं कसं करायचं ते. आणि उद्याच्याला सकाळी पण बघा सांबार चटणी वगैरे सगळं करणार आहे. तर सांबार बघा पटकन होऊन जातं बघा, झटपट लगेच होऊन जातं. तर पटकन कसं करायचं ते पण मी तुम्हाला कमी वेळात ते पण मी तुम्हाला दाखवते बघा. ज्याला भाज्या आवडत नाहीत काय नाहीत ते पण सिंपल साधं बघा सांबार करू शकता, ते तुम्हाला मी उद्याच्याला दाखवणार आहे बघा. तर तुम्ही म्हणत असाल बाहेर येऊन कशी काय व्हिडिओ काढते, तर आमच्या सासूबाई आहेत ना त्यांच्या पुढे बोलायला जरा थोडंसं लाज वाटते ना, त्याच्यामुळे मी बाहेर येऊन बघा व्हिडिओ शूट करते. नवीन आहे ना, त्यामुळे थोडीशी भीती वाटते बघा. तरी तुम्ही प्रयत्न करते. नवीन चॅनेल आहे त्यामुळे सपोर्ट करा आणि कमेंट्स करायला विसरत जाऊ नका. जे आपल्या ओळखीचे आहेत त्यांनी तरी कमेंट्स करत जावा, सांगत जावा कसे आहेत व्हिडिओ, कसं होतात आपल्या रेसिपी वगैरे. म्हणजे काही जरी व्हिडिओ टाकला तरी ते कसे आहेत वगैरे असं कमेंट करत जावा. एवढंच चांगली स्वच्छ धुवून बघा आता भिजू घालणार आणि रात्रीचं उद्या सकाळी त्याची पेस्ट वगैरे करून पुढची प्रोसेस मी तुम्हाला उद्या सकाळी दाखवणार आहे बघा. तर चला दाखवते. इथे बघा मी पातेल घेतले, त्याच्यामध्ये या वाटीने बघा एवढी आहे माझी वाटी, या वाटीने 2 वाटीने डाळ घेणार आहे उडदाची. विकत आणलेली डाळ आहे बघा, घरगुती डाळ नाही आहे. 2 वाट्या बस होऊन जातं बघा. आता बघा याच्यात पाणी घालून स्वच्छ बघा 2-3दा चांगलं धुवून घ्यायचं. जेव्हा पावडर खूप असते बघा त्याच्यामुळे जास्त पाणी ओतून बघा आपल्याला हे धुवून घ्यायचं आहे. तर मी आता हे 2-3 वेळा बघा धुवून घेते चांगलं. हे बघा मी चांगलं बघा स्वच्छ पाण्याने 3 वेळा धुवून घेतले. आता मी याच्यामध्ये पाणी ओतून ठेवणार आहे. जास्तच ओतायचं बघा पाणी, म्हणजे डाळ चांगली बघा भिजून जाईल रात्रभर. हे बघा झाकून ठेवले बघा, रात्रभर आपल्याला असंच ठेवायचं आहे. सकाळ झाले बघा. आता मी रात्री आपण डाळ भिजू घातली की नाही, डाळ आपण आता बारीक करून घेणार आहे बघा. तर चला तुम्हाला रात्रभर ही डाळ भिजू घातली ती. आता मी त्यातलं पाणी काढून घेतले आणि 2दा बघा परत आणि हे करून घेतले बघा, धुवून घेतलं याला. आता आपण याला बारीक करून घेऊया. हे बघा मी इथं डाळ घेतले मिक्सरमध्ये. आता आपण याला बारीक करून घेणार आहे चांगलं. तुम्हाला दाखवते मी. पहिल्यांदा हे असंच बघा फिरवून घ्यायचं. हे बघा असं होतं. आता चांगलं परत आणि मिक्स करून यात बघा थोडंसं पाणी करून आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे. इथं मी थोडंसं पाणी घेतलं आहे बघा, एवढंच पाणी घालून मी आता हे बारीक करून घेणार आहे. हे बघा मी बारीक करून घेतले बघा, बघू शकता तुम्ही. हे पूर्ण असं बारीक झालं आहे बघा. मी जेवढं पाणी घातलं होतं ना त्याच्यावर पुन्हा पाणी घातलेलं नाही बघा, तेवढ्या पाण्यावरच मी बघा बारीक करून घेतले. बघू शकता तुम्ही बघा हे एकदम बारीक झाले. तुम्हाला असं करून एकदम पेस्टी जसं तुम्हाला आवडतं तसं तुम्ही करून घ्या. पण त्याचे वडे जमले पाहिजेत बघा, या पद्धतीने तुम्ही करून घ्या. तर आता मी काढून घेते आणि उरलेलं जे आहे ते मी आता बारीक करून घेते बघा, नंतर तुम्हाला दाखवते. मी हे बघा पूर्ण सगळं बारीक करून घेतलं आहे. आता याला चांगलं बघा मिक्स करून घेते मी. हे बघा चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. हे बघा चांगलं मिक्स झालंय. आता याच्यामध्ये आपल्याला नमक, हे बघा आपल्याला आवश्यकतेनुसार बघा नमक टाकून घ्यायचं आहे. मी नमक टाकून घेतलंय.
आता मी याच्यामध्ये सोडा टाकणार आहे. हे बघा एवढा सोडा आहे, याच्यामध्ये टाकून घेते. तुम्हाला जेवढा हवा जास्त घालू नका बघा, नाहीतर खूप तेलकट होतील बघा वडे. पूर्ण आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. पाणी अजिबात घालायचं नाही बघा. नंतर ते पूर्ण आपल्याला 2 मिनटं चांगलं फेटून घ्यायचं बघा असं. तुम्ही याच्यामध्ये बघा कांदा, टोमॅटो, मिरची वगैरे सगळं टाकू शकता बघा, काही प्रॉब्लेम नाही, छान लागतं. मी नाही टाकणार आहे कारण आर्याला बघा नाही आवडत, त्याच्यामुळे मी नाही टाकत आहे. बघा चांगलं असं फेटून घ्यायचं बघा, मस्तपैकी छान होतात बघा वडे. सोडा पण जास्त नाही लागत, थोडासा टाकला तरी चालतं. ह्याच्यात सोडा नाही टाकला तरी पण चालतं. 5 मिनिटं असं फेटून घ्यायचं बघा एका साईडनं, मस्त फुगतात बघा वडे. चांगला आपलं आता फेटून झालेलं आहे बघा. आता आपण ह्याला एक 10 मिनिटासाठी असंच बघा रेस्ट करायला देऊया. तोपर्यंत आपण सांबारची तयार करून घेऊया. ते मी चिंच घेतली बघा, त्याच्यामध्ये पाणी टाकून भिजू घालणार आहे मी सांबारसाठी इथे शेवग्याच्या शेंगा, कॅरेट, टोमॅटो आणि कांदा घेतलेला आहे. आता हे सगळं आपण कुकरमध्ये बघा इथे काढून घेणार आहे सगळं. हे बघा मी सगळं याच्यामध्ये बघा मिक्स करून घेतलेलं आहे. तुम्ही याच्यामध्ये बघा भोपळा, परत ना आलू पण टाकू शकता बघा, पण आर्याच्या पप्पाला खायचं नाही त्याच्यामुळे मी ते नाही टाकलेलं, नाहीतर मी कायम टाकत असते बघा. आता आपल्याला याच्यामध्ये घ्यायचं आहे थोडीशी हळद, थोडंसं तेल, लाल तिखट टाकून घ्यायचं आहे. तुम्हाला जेवढं लागेल तेवढं घ्या टाकून. मी 1-2 चम्मच टाकले बघा, जास्त नाही. हे सगळं टाकल्यानंतर बघा याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे. तुम्हाला जेवढं लागेल तेवढं तुम्ही टाकून घ्या. तर मी एवढं बघा पाणी टाकून घेतले. आता आपल्याला गॅस चालू करून हे गरम पाणी करून घ्यायचं आहे बघा, जास्त नाही गरम पाणी करायचं. इथे बघा नॉर्मल गरम झालं आहे पाणी. आता मी इथे डाळ बघा स्वच्छ धुवून घेतली एवढी, ती मी आता ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहे. डाळ टाकून घेतले बघा. आता मी कुकर बंद करून ह्याच्या बघा 4 शिट्ट्या काढून घेणार आहे. मी इथे बघा खोबरे चटणी करण्यासाठी बघा खोबरं, 3-4 लसणच्या पाकळ्या, मिरची आणि कोथिंबीर घेतली बघा. आता आपल्या कुकरची शिट्टी होते बघा, त्याचा आवाज आहे. तर आपण सगळं घेऊन बघा मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे. थोडंसं परत दही टाकून चांगलं करून मिक्स करून घेणार आहे बघा. मी पहिला व्हिडिओ सोडला आहे बघा, त्याच्यामध्ये आहे खोबऱ्याची चटणी आहे बघा. पहिला व्हिडिओ सोडला त्याच्यामध्ये खोबऱ्याची चटणी आहे बघा. सेम तीच प्रोसेस आहे बघा. मी आता ही चटणी करून घेते. ही बघा तयार आहे आपली खोबऱ्याची चटणी. मी त्याला तडका वगैरे देऊन घेते बघा, नंतर तुम्हाला दाखवते. इथं बघा आपल्या डाळ वगैरे बघा चांगली शिजून झाली आहे बघा. तर मी काय करणार आहे, शेंगा त्या काढून घेणार आहे बघा. शेंगा मी साईडला काढून घेणार आहे आणि पूर्ण उरलेलं आहे की नाही ते घोटणीने बघा घोटून घेणार आहे. तुम्हाला दाखवते मी झाल्यावर. हे बघा मी यातल्या शेंगा काढून घेतलेत बघा इथे. आता हे आपल्याला घोटणीने चांगलं बघा घोटून घ्यायचं आहे. गरम आहे तोपर्यंतच घ्या बघा, पटकन होऊन जातं. इथं बघा मी डाळ चांगली बघा घोटून घेतले. त्याच्यामध्ये आपण आता या शेंगा टाकायच्या. इथे डाळ घोटून घेतले बघा, याच्यामध्ये या शेंगा टाकले. त्याच्यामध्ये आपण हे चिंचेचं पाणी टाकून घेणार आहे. याला मिक्स करायचं. आता आपण याचा तडका तयार करून घेऊया. मी इथे बघा एक पातेल घेतले, त्याच्यामध्ये 1 चम्मच तेल घेतले. तेल चांगलं तापलं की नाही त्याच्यामध्ये बघा मोहरी, जिरे, इथे मी 2 तमालपत्र घेतले बघा.
मी तमालपत्र हमेशा टाकते बघा, छान येतो त्याचा फ्लेवर, घरी पण आमच्या आवडतो. कढीपत्ता सगळं भाजल्यानंतर बघा याच्यामध्ये आपल्याला घालायचं लसूण, आलं आणि 2 लाल मिरच्या. चांगलं आपल्याला बघा भाजून घ्यायचं आहे. हे बघा छानपैकी आपल्याला भाजून घ्यायचं आहे. हे बघा चांगलं मसाले आपल्याला इथं भाजून घ्यायचे होते. इथं बघा आपले चांगले मसाले भाजून झाले. त्याच्यामध्ये मी थोडीशी धनिया पावडर 1 चम्मच होईल एवढी, बारीक गॅस करायचे, नंतर भाजायचे बघा धनिया पावडर, आणि शेवटी बघा कोथिंबीर. आपण चांगले मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. सगळं झाल्यानंतर बघा, हे सगळं झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला हे डाळीचं ओतून घ्यायचं. पूर्ण बघा मिक्स करून घ्यायचं आहे. आता एक घट्ट आहे बघा, तुम्हाला जर हवं असेल तर याच्यामध्ये बघा पाणी ओतून तुम्ही थोडंसं वाढवू शकता. मी आता इथे गरम करायला ठेवलं होतं बघा, पाणी बंद केलं. आता ज्यात आपण हे केलं की नाही, डाळ शिजवली होती, त्याच्यामध्ये थोडंसं मी पाणी टाकून याच्यामध्ये ओतून घेणार आहे बघा. हे बघा मी थोडंसं पाणी ओतून, हे बघा हे असं लागतं बघा सांबारला. तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही करू शकता बघा, काही प्रॉब्लेम नाही. तरी आमच्यात हे असं लागतं. हे बघा गरम पाणी होता, गार पाणी ओतू नका. गरम पाणी ओतलं बघा. तर आता याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे. तुम्हाला जेवढं लागेल तेवढं तुमच्या आवश्यकतेनुसार टाकून घ्या. मला जेवढं लागतं तेवढं मी टाकून घेतले. हलवून घ्यायचं चांगलं. नंतर मी याच्यामध्ये गूळ टाकून घेतला आहे. थोडासा गूळ पण टाकून घ्यायचा, छान येते बघा टेस्ट. मिक्स करून घ्यायचं. गॅस मोठा करायचा, एक उकळी येऊन द्यायची बघा. नंतर याच्यामध्ये आपल्याला सांबार मसाला टाकून घ्यायचा. इथे बघा चांगली उकळी आली बघा. तर याच्यामध्ये आपल्याला सांबार मसाला टाकून घ्यायचा. एक 2 चम्मच होईल बघा एवढा मी सांबार मसाला टाकून घेतलाय. त्याला चांगलं मिक्स करायचं. हे बघा आणि एक 2 मिनिटं बघा असंच उकळून द्यायचं आपल्याला. तोपर्यंत मी इथं वड्यासाठी बघा तेल गरम करायला ठेवलंय. मी इथे बघा खोबऱ्याची चटणीसाठी तडका करून घेतलाय. आता मी त्याच्यामध्ये बघा टाकून घेणार आहे. आणि याला मिक्स करून घ्यायचं. इथे बघा तयार आहे आपली खोबऱ्याची चटणी. इथे आपलं सांबार बघा तयार आहे. तर मी याला आता झाकून ठेवते. तोपर्यंत आपण आता इथं तेल गरम झाले, वडे करून घेऊया. तर इथे बघा हे पीठ आपल्याला परत एकदा असं मिक्स करून घ्यायचं. आणि आता मी वडे तयार करते बघा. तर बघा इथं थोडंसं पाणी घेतलंय मी. इथे पाणी लावले बघा मी हाताला, दिसते का? पाणी लावले हाताला. त्याच्यावर हे पीठ घेतलं बघा असं. त्याच्यामध्ये असं बुळूक पाडायचं, छेद करायचं असं, आणि हे असं सोडायचं. ते
हे बघा मी सोडून घेतलं. मी परत आणि असं इथेच ठेव. हे बघा पाणी लावलंय त्याच्यामध्ये असं हे कर. हे बघा आणि असं सोडायचं. आता मी सगळे असेच करून घेते बघा, तुम्हाला दाखवते. तसं पाणी लावायचं आणि त्याच्यावर पीठ घ्यायचं. तुम्हाला ज्या आकाराचं पाहिजे तेवढं पीठ घ्यायचं आणि तेलामध्ये सोडायचं हळूच. हे बघा हे सगळे वडे बघा टाकून घेतलेत. चांगलं आता चिटकले नाहीत बघा खाली. चांगले भिजले का नाही पीठ काही प्रॉब्लेम येत नाही बघा. वडे होताना असे छोटे छोटे बनवून घ्यायचे बघा. पटकन शिजतात, पटकन भाजतात बघा. त्याला मी पलटी करते बघा. दोन्ही बाजूनं चांगलं बघा कुरकुरीत भाजून घ्यायचं. तुम्हाला दाखवते कसे होतात ते. बघा असे झालेत वडे. हे बघा चांगलं भाजलेत आपलं वडं. आता काढून घेऊया आपण. हे बघा मी काढून घेते. इथे बघा तयार आहेत आपले वडे. एकदम छान झालेत बघा. बघू शकता तुम्ही. हे बघा 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 हे का आवाज येतो एकदम क्रिस्पी. तर छान झालेत बघा वडे. तयार आहे आपल्या इथे वडा सांबर बघा. बघू शकता इथे वडा, इथं खोबऱ्याची चटणी, इथे सांबर मस्तपैकी तयार आहे बघा. तर कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा. तुम्हाला मी वडी सांबर केलेली रेसिपी कशी वाटली नक्की सांगा. झटपट होऊन जाते बघा, जास्त वेळ नाही लागत आणि लहान मुलांना पण आवडते बघा. कारण भाज्या वगैरे त्याच्यामध्ये दिसून येत नाहीत, त्याच्यामुळे ते पण खातात बघा. आणि पटकन होऊन जाते आणि छान पण होतात बघा. आणि तुम्ही डाळ आहे की नाही ती रात्रीची भिजू घाला, त्याच्यामुळे वडे पण छान खुशखुशीत होतात बघा. तर मी पण केलं बघा आज. छान झालेत वडा सांबार. तर तुम्ही पण नक्की एकदा ट्राय करा. कसे होतात नक्की कमेंटमध्ये सांगा. तर तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ माझा आणि माझ्या ब्लॉग्स तुम्हाला सगळे आवडत असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. बाय.